12 मस्त आळूची पानं घेतलेली. आता लालच आलं मला, हावरटपणा अजून एक काढून पाहते. म्हणजे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सुंदर अशी संडेची सकाळ आहे. तर बागेत आलेले आहे, मस्तपैकी हार्वेस्टिंग करूया, कारण आपल्या घरी येणार आहेत गेस्ट. तर त्यांच्यासाठी मला बनवायच्यात वेगळ्या वेगळ्या डिशेस. तर चला. जस्ट आल्याला माझी नजर पडली सुंदर अशा कारल्याच्या वेल्याकडे, आणि इतकी छोटी अशी कारली आली आहे. पहा आणि दाखवते तुम्हाला मी. हे बघा किती गोल ही कारली आहेत आपल्याकडे, देशी. आणि हे पहा, बघा खाली लोंबत आहेत आणि वर ही आलेली. बघा किती सुंदर कारली आहे. तर मला बनवायची आहे कोथिंबीर वडी. त्यासाठी सुंदर अशी ही वासाची कोथिंबीर तोडून घेते. मुळासकट नाही काढली, वरचे शेंडे कापून घेतलेले आहेत सगळे. तर बास भरपूर कोथिंबीर काढलेली आहे मी. हे पहा, मी बनवणार आहे आळूची वडी. तर चला, मस्तपैकी अशी मोठे झालेली ही आळूची पानं तोडून घेऊया आपण. हे पहा फ्रेंड्स, मी आधीच सांगितलं आहे, हा आपला काळा आळू आहे आणि छान वाढली आहेत. इकडची काढून घेते मी. तर हे बघा 10-12 मस्त आळूची पानं घेतलेली आहेत. त्यानंतर करायची आपल्याला काकडीची कोशिंबीर. बघते काकडी मिळते का नवीन वेलाला. मी शोधणार आहे आज परवा. ही काकडी थोडीशी आहे, वाकडी झाली आहे, त्यामुळे मी काढून घेते. हे पहा, पहिली काकडी या नवीन वेलाची. ही देशी काकडी आहे, त्यामुळे त्याच्या लुकवर जाऊ नका तुम्ही. चवीला एकदम अप्रतिम आणि फ्रेश आहे. 2-3 छोट्या काकड्या मिळाल्या. ह्याही वेलामध्ये काही काकड्या मिळतात का पाहते. हाही नवीन लावलेला वेल आहे. तर बघा, इथं एक छोटी काकडी आहे. हे बघा नवीन वेलाला. आणि इथं पहा काकड्या आलेल्या आहेत आपल्याला. बघा इथे एक मिळाली मला, इथे एक मिळाली. वा, आपल्या कोशिंबिरीचं काम झालंय. अजून पाहते मी. फ्रेंड्स, अजून एक काकडी मिळाली. तर बास आहेत मला आता ह्या कोळ्या काकड्या कोशिंबिरीसाठी. हे पहा, झाल्या ना 5 काकड्या. वाव. आणि मला ना पुदिनाची चटणी हवी आहे, तर थोडासा फ्रेश पुदिना घेते. आळूच्या आतमध्ये घुसला बघा, सावली बघून मस्त पसरलाय. हे बघा किती सुंदर असा पुदिना आलाय. तुम्हाला दाखवते मी. हे बघा फ्रेश. तर हे पहा फ्रेंड्स, सुंदर असा पुदिना मी काढलेला आहे. तर आपल्या ह्या घरच्या ऑर्गॅनिक सेंद्रिय अशा वांग्यांचे एकतर कापं बनवणार आहे आणि भरली वांगी. त्यामुळे मी छोटी छोटी वांगी शोधणार आहे हिरवी. तर या माझ्याबरोबर. हे बघा, कापांसाठी एक वांग घेते मी मोठं. फ्रेंड्स, हे बघा, हा साईज मला भरल्या वांग्याला व्यवस्थित आहे, तर मी हा साईज काढून घेते. हे पहा छोटा. हे बघा अजून छोटी छोटी लागली आहेत, आपण काढूया ती सगळी. तर बास फ्रेंड्स, एवढी वांगी मिळाली. हे पहा, आता मी तुम्हाला दाखवते. मी खाली ठेवलेली आहेत तिथे. तर हे बघा, एवढ्यात आपली भरली वांग्याची भाजी छान होईल. मसाले भात बनवायचा आहे. आपले बागेतले मटर आहेत ऑलरेडी, मी काढून ठेवलेत, सोलून ठेवलेत. आणि मला थोडीशी शिमला मिर्च पाहिजे. 2च मिळत आहेत, पण परवाच्या 2 आहेत, तर ह्या 2ही मी काढून घेतलेत. हे पहा, हे बघा काढलेत. अगदी भरघोस असं हार्वेस्टिंग केलं आहे आपण टोमॅटोचं, तुम्हाला माहिती आहे. तर हे 2-4 टोमॅटो मी घेतलेले आहेत. हे पहा. तर हे आपल्या टोमॅटोच्या चटणीसाठी मी थोडे टोमॅटो काढलेत.
तुम्हाला माहिती आहे आपण जुनी सगळी गाजरं काढली होती, ही नवीन लावली आहेत. हे पहा, मी एक गाजर टेस्ट करणार आहे, बनलंय का नाही ते काढते. ओ वाव, हे बघा नवीन पण गाजर बनलेला आहे. आता लालच आलं मला, हावरटपणा अजून एक काढून पाहते, म्हणजे गाजराची कोशिंबीर होईल आपल्याला, किंवा सॅलडला यूज करूया. हे बघा मला वर हे दिसतंय म्हणून मी हे ट्राय करते काढायचं. ओहो बाबा, ही आपली देशी गाजरं, ही माझी आलेली 2 गाजरं. तर हे आहे आजचं आपलं सुंदर असं हार्वेस्टिंग, ज्याचे मी आता डिशेस जाऊन बनवणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत माझ्या या सुंदर बागेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हॅपी संडे. बाय बाय.